तुमच्याकडे मेडिक्लेम पॉलिसी असेल तर या 5 अपेक्षा आणि वास्तव रियालिटी लक्षात ठेवा. अपेक्षा नंबर 1, हॉस्पिटलने दिलेली सर्व बिल क्लेम करता येतील असं आपल्याला वाटत असतं. अपेक्षा नंबर 2, पॉलिसी घेतली म्हणजे आता काही टेन्शन नाही असं आपल्याला वाटत असतं. अपेक्षा नंबर 3, सर्वच हॉस्पिटलमध्ये कॅशलेस सुविधा मिळेल असं आपल्याला वाटत असतं. अपेक्षा नंबर 4, इन्शुरन्स कंपनी लगेचच क्लेम पास करेल, काही मिनिटात किंवा 1-2 दिवसात आपल्या अकाउंटला पैसे येतील असं वाटत असतं. अपेक्षा नंबर 5, कोणत्याही प्रकारच्या आजारासाठी ॲडमिट झालात तर क्लेम मिळेल असं वाटणं. पण वास्तव रियालिटी काय आहे ते आता आपण पाहूया. रियालिटी नंबर 1, क्लेम करण्यासाठी अनेक टर्म्स अँड कंडिशन असतात. सब लिमिट्स, को पेमेंट्स, एक्सक्लुजन, त्यामुळे संपूर्ण रक्कम मिळेलच असं नाही. रियालिटी नंबर 2, विमा घेतल्यावर काही आजारांसाठी प्रतीक्षा कालावधी वेटिंग पिरियड असतो. सुरुवातीच्या 1-2 वर्षात काही आजार कव्हर होत नाहीत, जसे की कॅटरॅक्ट, सायनस, टॉन्सिल्स, पाईल्स, फिस्टुला, युरिन स्टोन, किडनी स्टोन इत्यादी प्रोलॉंग डिसीज 2 वर्षानंतर कव्हर चालू होतात. रियालिटी नंबर 3, सर्व हॉस्पिटलमध्ये कॅशलेस सुविधा नसते. नेटवर्क हॉस्पिटलमध्येच कॅशलेस सुविधा मिळते, बाकी सर्व ठिकाणी पैसे भरावे लागतात. क्लेम आपल्याला रिइम्बर्समेंट करावा लागतो. रियालिटी नंबर 4, क्लेम प्रक्रियेला वेळ लागतो. डॉक्युमेंट्स पूर्ण नसल्यास किंवा प्रक्रिया वेळखाऊ असल्यामुळे विलंब होऊ शकतो. 5वी पण महत्त्वाची गोष्ट जाणून घेण्यापूर्वी माझ्या पेजला फॉलो केलं नसेल तर अशाच हेल्थ इन्शुरन्सच्या माहितीसाठी माझ्या पेजला फॉलो करा. रियालिटी नंबर 5, प्री एक्झिस्टिंग डिसीज, पूर्वीचे आजार लगेच कव्हर होत नाहीत, त्यासाठी 3 ते 4 वर्षाचा वेटिंग पिरियड असतो. निष्कर्ष, आरोग्य विमा महत्त्वाचा आहेच, पण त्याच्या अटी, नियम व प्रतीक्षा कालावधी समजून घेतल्यासच तो उपयुक्त ठरतो. विमा घेण्यापूर्वी संपूर्ण माहिती, सर्व टर्म्स अँड कंडिशन तुमच्या हेल्थ इन्शुरन्स ॲडवायझरकडून माहिती करून घ्या, जेणेकरून तुम्हाला क्लेम करण्यास कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.